केतकी काकू ती तिच्या रूम मध्ये गेली। ती बाई आहे तिच्याच रूम मध्ये की बाहेर गेली? नाही नाही, ती घरीच आहे, तिच्या खोलीत आहे। आणि आत्या? आत्या घरात कुठेच नाहीये। मी सगळीकडे शोधलं त्यांना। त्या परत अस्थि शोधायला बाहेर पडल्या नसतील ना? तर मी फोन करून बघतो। हा बोल अद्वैत। आत्या कुठे आहात तुम्ही? मी बाहेर केमिस्ट कडे आले। काय झालं बोल ना। आत्या, रुपाली मात्र घराबाहेर पडणार आहे। मनोरमा आजींच्या अस्थि मिळवण्याची ही एकच संधी आपल्याकडे। केतकी काकूंनी रुपाली मात्रेला फोनवर बोलताना ऐकलं ती कोणाला तरी भेटणार आहे आणि भेटून ती मनोरमा आजीच्या अस्थि नष्ट करणार आहे। पण त्या आधीच आपण अस्थि मिळवूयात। आणि मला असं वाटतं रुपाली मात्र अस्तिकालाच भेटणार आहे। अस्तिकाशी? हो आत्या, मला आज संकेत आला होता। संकेत? काय संकेत आला होता तुला? आत्या, नागाचा अंत अटळ आहे आणि मला असं वाटतं तो दिवस आजच आहे। नेत्रा, तुम्ही हे सगळं ठरवा, मी त्या बाईवर लक्ष ठेवतो। नाही नाही साहेब, ऐका, आपण असं लक्ष ठेवलं तर तिला संशय येईल। त्या दिवशी माहिती आहे ना काय झालं होतं? आपण तिच्यावर पाळत ठेवून होतो आणि तिला पूर्ण कल्पना होती आपण काय करतोय त्याची। त्यापेक्षा आपण असं करूया आत्या, आम्ही घरात तिच्याकडे दुर्लक्षच करतो, म्हणजे तिला अजिबात काही जाणवू देत नाही। आत्या, तुम्ही बाहेर आहात ना? तुम्ही बाहेरच थांबा आणि बाहेरून तिच्यावर पाळत ठेवा। ती घराबाहेर पडली की लगेच आम्हाला कळवा। चालेल, मी बाहेरच थांबते। ती आली की मी तुम्हाला फोन करून कळवते। आम्ही तयार आहोत आत्या, तुमचा फोन आला की निघतो लगेच। बरं साहेब, मला असं वाटतं तुम्ही नका येऊ आमच्या बरोबर। मला असं वाटतं तुम्ही घरीच थांबा। घरी फाल्गुनी ताई, केतकी काकू, तन्मय सगळेच आहेत, आपण त्यांना एकटा नाही ना सोडू शकत। तुम्ही त्यांच्यासोबत थांबा। आत्या, तुम्ही मला फोन करा, मी लगेच निघेन। हां, मी वाट बघते तुमच्या फोनची। ठीक। काय झालं? नेत्रा, सांभाळून, काही होऊ शकतं। ती बाई म्हणाली होती ती तुला। मला काही होणार नाही, देवी आईवर विश्वास ठेवा। नेत्रा, नेत्रा, हां, जरा वर येतेस का प्लीज? काय झालं? काही हवं होतं का? मी काल ऑफिसवरून येताना काही डॉक्युमेंट्स आणले होते, ते बेडवरच ठेवले होते, ते उचलून ठेवलेत का? हो, तिथे बाजूलाच ठेवलंय। जरा शोधून देशील का प्लीज? सापडत नाहीयेत। मी तुमच्यासाठी कॉफीच बनवत होते, कॉफी घेऊन येऊ? नेत्रा, मला कॉफी नको आहे आता, मला डॉक्युमेंट्स हवेत अर्जंटली, प्लीज। हीच खरी गंमत आहे। देवी आईची मुलगी स्वतःला खूप चतुर समजते, पण नाही ग नेत्रा,
तू चतुर नाही, मूर्ख आहेस. तुला माहित नाहीये हा विरोचक सगळ्यांचा बाप आहे. साहेब, माझा फोन कुठे आहे? चार्ज करून ठेवला. नेत्रा, तिथे काळजी करण्यासारखं काही वाटलं तरी लगेच फोन करशील मला. हो, मंडळी आत्ताचा फोन आला की मी लगेच निघते. आई, देवी आई, रक्षण कर माझ्या नेत्राचं. साहेब, तुम्ही काय एवढी काळजी करताय? आपलं झालंय ना यावर बोलणं. भीती या शब्दाला आता आपल्या आयुष्यात स्थानच द्यायचं नाही. नेत्रा, मला माहिती आहे माझी बायको शूर आहे, पण थोडी भीती वाटणारच ना. ती बाई बघितलं ना कशी तयार होऊन बसली. मग असू द्या ना, आपण सुद्धा तयार आहोत. मला खात्री आहे तू ज्या कामासाठी चाललीस ना ते काम पूर्ण करूनच परत येशील. तेव्हा ये लवकर. इंद्राणीच्या. हा त्या बोला. बरं ठीक आहे, मी लगेच निघते. हो हो, मी जाते साहेब. नेत्रा, तूच म्हणतेस ना निघताना नेहमी येते म्हणावं. सॉरी, गडबडीत म्हणाले. येते मी. मी मारणार तिला, मी मारणार तिला, मी मारणार तिला, मी मारणार. येते आम्ही. तुम्ही काळजी घ्या. आत्ताच गेली, आपण लगेच निघू. हो. आज नाही सोडायचं त्याला. त्या देवी आईची शपथ, आज विरोधच्या काळात त्याच्या नागाचा अंत होणारच.
सोडणार नाही हिला, काही हो. आत्या, थोडं संयमाने घ्यावं लागेल. अजून किती संयमाने घ्यायचंय? आत्या, आणखी थोडाच वेळ. नाही नेत्रा, आज अडवू नकोस. आत्या, मला सांगा, असं धीर सोडून कसं चालेल? मनोरमा आजींच्या अस्थी अजूनही तिच्याकडेच आहेत. आधी त्या मिळवायला हव्या. तुम्ही आता जाऊन काही बोललात, काही केलं तर आपल्याला नंतर काहीच करता येणार नाही. बर. काय असेल? आईच्या अस्थी असतील का? असू शकतात. म्हणजे इतके दिवस आईच्या अस्थी घरातच हिच्या गाडीच्या डिक्कीत होत्या. कुठेस? हां हां. सापडली कहाणी.
या मुलीला घरात आणून मूर्खपणा केलायस तू. माझी शूरवीर नाचसून असताना मला काहीही होणार नाही.